ज्वाळ्यांच्या आणि सर्व महाराज बंधूंच्या साक्षीद्वाराने ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर पंडित पद्मश्री सतीशजी व्यास यांचा गौरव आदरणीय वंदी साहेब व्यासजी सौभाग्यवती व्यासजी यांनी विनंती आहे की कृपया त्यांनी यावं. व्यासवहिनी आदरणीय शर्मिलावहिनी, नीतावहिनी, श्रद्धावहिनी त्यांनी वहिनी साहेबांचा सत्कार करावा. महाराज पंडितजी पद्मश्री पंडितजी व्यास यांचा सत्कार हा मंगल योग आहे. आहे ज्ञानेश्वर महाराजांची आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या आपल्या सर्व संतांच्या सन्मुख साक्षीत्वात त्याचा गौरव आनंदाची डोळी आनंद आज उजळलेली भाग्य आणि वहिनींचा आणि व्यासजींचा संयुक्त सत्कार आदरणीय महाराज, आदरणीय गुरुबाबा महाराज, गोरखनाथ महाराज, सिंगराव महाराज, कोमल महाराज, आणि सर्व महाराज त्यांच्या सर्वांच्या आदरणीय सर्व शर्मिलावहिनी, गुरुबाबा महाराज, नीतावहिनी, महाराज, या सर्व महाराजांनी याच्यासाठी नृत्य आणि देत असलेला संपर्क होतो आहे. आपण सर्वांनी त्या काळाच्या गजरामध्ये सद्गुरु भीरनाथ मंत्रनाथ महाराज की जय, सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु गुरुबाबा महाराज की जय, सब संतन की जय. दोघांना गाला दोघांना श्री वसंतरावजी देशमुख यांनी सरकार सहभागी झाले आहे. गुरुजी हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरत्नस्यां चन्द्रां हिरण्मयीं वेदो लक्ष्मीमरभगामिनीं यस्यां हिरण्यमिन्द्रियं नाम शिवं गुरुजानः स्वर्णघर्मः स्वाहा स्वर्णघ स्वाहा स्वर्णज्योतिः स्वाहा स्वर्णसूर्यः स्वाहा हिरण्यगर्भगर्भमेमवीनभिवासो अनंत पुण्यफलनामदश्याम्ये प्रयक्षमे. जय बोला के बोलतो आदरणीय सद्गुरुदेव नमः.
आणि त्या अनुषंगाने असा हा योग म्हणजे पुस्तक प्रवर्गासाठी एक दूरदर्शनाचा असा योग चालून आलेला आहे. कारण गेल्या 3 वर्षापासूनचे जो ज्ञानराज त्यांच्या गुरुजी आज्ञाशी विनंती पडलेली असायची की उत्सव म्हटल्यानंतर तिथे दरबार भरताच पाहिजे, त्यामध्ये गायन हे झाल्याच पाहिजे, त्या माध्यमातून ही सेवा घडलीच पाहिजे. आणि त्या अनुषंगाने 3 वर्षापासून ही सेवा सुरू झाली आणि जी सुरुवात सुरू करणारे पंडितजी स्वामी व्यास, त्या व्यास परिवाराचा आणि हस्तकाराचा हा संबंध असताना येतो तो पिढ्यापिढ्याचा हा संबंध आहे. समर्थ सद्गुरू माझे हाते गोष्टींना माझा असून त्या घराण्याचा हा संबंध चालू झालेला आहे. व्यास परिवार म्हणजे हे तेरवासी, तेराचे जिथे गुरुवाकारांची वारी पडते, गुरुवाकारांचे पुण्यस्थान आहे. आणि त्या स्थानातच हा घराणा म्हणजे नुसताच राष्ट्रीय ध्यान करणारा घराणा नाही, तर आमच्या दृष्टीने संत परंपरेचा असतो. त्या घराण्यामध्ये चालत आलेली आहे. त्यांच्या घराण्यामध्ये जे काही नावं ठेवली गेलेली आहेत, आमच्या गुरुकृष्णांचीच नावं ठेवली गेलेली आहेत. आणि त्याचा खूप अभिमान वाटतो. आज ज्ञानराज यांच्या अनुभवापुढे, ज्ञानापुढे खूप तो छोटा आहे, खूप लहान आहे, पण त्याच्या विनंतीला मान देणे आहे त्यांचा हा मानाचा खूप मोठेपणा आहे. आज आपण इंग्लंडसारख्या ठिकाणी जातात, फ्रान्ससारख्या ठिकाणी देशामध्ये जाऊन आपली सेवा करा, तिथे सादर करतात. पण इथे मात्र ते सांगितलं की माझी सेवा करण्यासाठी आहे. आम्ही आपल्याला फुले फुलाची पाकळी द्यावा, त्यातच आपलं समर्थन मानावं लागणार आहे. लांबवत नाही आपल्याला मनस्वी संपूर्ण खूप मनापासून आनंद झाला. आजपर्यंत आपल्याकडच्या माध्यमातून आज रसिकांना आपण बोलवलं, रसिकांना मंत्रमुग्ध केलं. आणि तशीच आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये अशीच आपली महफिल रंजक राहावी ही माझ्या मानवाच्या चरणी महायोग भक्तीकडे वरपुंदरी काळे जातात नाही समागती दृष्टींत मानव परब्रह्मलिंगामध्ये पांडुरंग. आपण ज्यांच्या समोर उभं राहिलेलो आहे तो जवळजवळ 247 वर्षाच्या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या समोर उभ्या आहे. आणि इकडे महादेवाची मूर्ती आहे, इकडे आमच्या सद्गुरूंची मूर्ती आहे. आणि पंढरपूरचा जो पांडुरंग आहे त्याला नादब्रह्म म्हणतात. असं म्हणतात, बिंदू नाद कलातीत भिन्न देह समप्रभ अभिन्ना नैव विश्वाय विठ्ठलाय नमो नमः असं विठ्ठलाचं वर्णन केलं. त्याचं दुसरं प्रमाण असं देतात, लावणी मृदंग. नुसता मृदंग वाजवायचा नाही, लावणी मृदंग. मग मृदंग लावल्यावर काय करायचं? श्रुती ऐकायची. श्रुती नुसती ऐकायची नाही, त्याच्यासोबत टाळाला घेऊन घोष करायचा. श्रुती टाळ घोष. मग नुसता टाळ घोष करायचा नाही, त्याच्यात काही सांगितलंय सेवू ब्रह्मरस आवडीने, असं तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे. दुसरं वर्णन असं आहे, जेव्हा टाळ वाजतो, टाळा टाळी लोपला नाद अंगो अंगी मुराला छंद भोग भोगिताची आटला भेग नाम गिळोनी गावा गोविंद उगा, असं सुंदर वर्णन केलेलं आहे. 1993 साली नाथ सभागृहाचं उद्घाटनाच्या वेळेस आदरणीय पद्मश्री पंडित C.R. व्यास इथं आवर्जून ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रेमाच्या पुढे आले होते. आणि मला माहिती आहे, आमच्या पडवीत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना पुरणपोळीचं जेवण दिलं होतं. त्यावेळेस औषधा पद्मश्री सतीशजी व्यास सुद्धा आवर्जून उपस्थित आले होते. आणि सभागृहाच्या वेळेस त्यांनी तिथे संतुराचं वाटण केलं.
एक मी असं म्हटलं तर थोडस चूक होणार आहे की गायन करताना मनुष्य स्वतःचा आवाज असेल तर तो खूप सुंदर गायन करू शकतो, पण संतूर उच्च जे वाद्य आहे ज्याची सुरुवात खर तर 3-3.5 वर्षापूर्वीपासूनची आहे, पण पंडित शिवकुमार शर्मानी आज त्याला जगाच्या समोर आणलं आणि नुसतंच आणलं नाही तर ते जगप्रसिद्ध झालं. ते जगप्रसिद्ध करत असताना एक 100 तारा ज्याला असतात त्या 100 तारामधून प्रत्येकाचा जो स्वर काढला जातो तो स्वर अतिशय एक तार जरी चुकली एक तार तर किती मात्राचा घोळ होतो तुम्ही विचार केला. पण हे सगळं पंडित शिवकुमार शर्माजीच्या नंतर जगात जर कुणाचं नाव असेल तर ते आदरणीय सतीश कुमारजी व्यासांचं नाव आहे. 20 वर्षापूर्वी त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. किती त्यांच्याकडे कौशल्य असेल, त्यांच्याकडे संपूर्ण संगीत क्षेत्र आज आदराने बघतं, श्रद्धेने बघतं, प्रेमाने बघतं. खर तर आज गुरुबाबा महाराजांचे चिरंजीव ज्ञानराज या आमच्या औसेकर महाराजांच्या घराण्याचं एक वैभव आहे. आता तुम्ही म्हणताल महाराज याच्यात वैभवाचं काय? आमच्या घरात सुद्धा जवळजवळ 247 वर्षापासून कीर्तनाची परंपरा आहे. नारदवादी समायुक्त वैष्णव परमपदम. पण कीर्तनाची परंपरा असताना सुद्धा आज संगीत क्षेत्रातलं जे ज्ञान आहे आज त्याला जे प्राप्त झालं, ज्ञानराजाची जी आम्ही मेहनत पाहतो ती अतिशय सुंदर अशी त्याच्यासाठी मेहनत आहे. तो त्याच्यासाठी एकरूप होत असतो. त्याने खूप मोठे कष्ट घेतले, कष्ट घेऊन केले. आता गुरुबाबा महाराजांनी सांगितलं की ज्ञानराज खूप लहान आहे आणि लहान असताना आज त्यांच्या शब्दाला मान देऊन आदरणीय सतीजी व्यास इथं आले. हे खरं तर त्यांचा मोठेपणा नाही. आपला शिष्य किती तयार झालाय आणि आपला शिष्य आखाड्यात कशी कुस्ती खेळू शकतो हे जर बघायचं असेल तर गुरुला त्या आखाड्यात जावं लागतं. त्या गुरुला त्या आखाड्यात जावं लागतं. आज ते आले, आम्हाला याचा साथ अभिमान आहे. यांचे पूर्वज गेल्या 4 पिढ्यापासून गिरनाथ महाराज, नवनाथ महाराज, दासनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि आता गुरुबाबा महाराज या पिढी परंपरेपर्यंत आज एकही संबंध आमचा तुटलेला नाहीये. यांचे काका पंढरपूरला दशमी आणि एकादशी फळावर कीर्तन करायचे. कीर्तन राहायचं म्हणजे ते अतिशय उत्कृष्ट कीर्तन करायचे. वेदांताचं अतिशय उत्कृष्ट असं ते कीर्तन करायचे. आणि आज आपण इथं आला ते संतूर सारखा वाद्य घेऊन आला. ही समोर बसलेली सगळे लातूर जिल्ह्यातील मान्यवर संगीत क्षेत्रातले श्रोते मंडळी आहेत, चांगले गान करणारे मंडळी आहेत. याने सुद्धा मोठ्या मोठ्या गायकांना इथं बोलवलेलं आहे. आज आपल्याला मनापासून श्री समर्थ सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज औसेकर कला समारोह सेवा परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आपण सुरुवात करावी आणि एकच गोष्ट सांगतो, गुरुबाबा महाराजांनी आता अंगठी घातली. लोक महाराजांना अंगठ्या घालतात, पण महाराजांनी तुम्हाला अंगठी घातली. का घातली? तर आपण सेवेसारखं सोन्यासारखं ज्ञान त्यांच्या मुलाला दिलं म्हणून त्यांनी सोन्यासारखं अंगठी घातली. पण मला विशेष आनंद त्यांनी वैद्य साहेबांना सुद्धा अंगठी घातली. ती अंगठी का घातली? तर जोपर्यंत असं म्हणतात यशस्वी पुरुषाच्या मागे एक यशस्वी स्त्री असते, ती जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत पुरुष यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून आज ती वैद्य साहेबाला सोन्यासारखी जोडी आहे, सोन्यासारखी घातली. अशीच आपली जोडी टिकत राहो म्हणून श्री वर्चस्व आयुष्य आरोग्य माविधा छोमान मिळते आनंदम पुष्प बहुपुत्र लाभ असा शुभाशीर्वाद देतो. आपण आलात त्याबद्दल गुण व्यक्त करतो. आपण सेवेला सुरुवात करावी अशी इच्छा व्यक्त करतो. इतक्या भावना
आलेल्या दाटून आमचे सगळे पूर्वज वडिलांचे काका सगळ्यांची आठवण झाली आणि मी यांना गुरुस्थानी मानतो दोघांना तरी आशीर्वाद इंग्लिश मध्ये म्हणतात युअर विश इज माय कमांड त्यामुळे तुमचा फोन आला तर तुमच्या घराण्याची विश ही माझी कमांड त्यामुळे दुसरीकडे कुठेही जगात होता तो सोडून तुमच्या सगळ्यांची गती येईल एवढं लक्षात ठेवा त्याचप्रमाणे स्वागत करूया कारण त्यांनी सुद्धा माझ्या एका शब्दाला मान देऊन ते आलेले आहेत धन्यवाद अच्छा मी म्हटलं आता म्हणजे तुझं उत्तर आहे तिकडे बघा तिकडे या तिकडे तुम्ही चेहरा इकडे आनंद करत आहे सर वा आनंद फार सुंदर गायला अतिशय सुंदर सांगितलंय ना मुझे Legacy.